कैसा लग रहा है? कैसा लग रहा है? हाय कर बोला, हाय कर इथे. चल जा. अरे काय टाइमपास करताय तुम लोग? ये डिक्की कोणाला होतं? डिक्की खोटी आहे का त्याची? नाही, मी नाही उचलू शकत. हे प्रॉपर असं गावची स्टाईल मारते. है ना, एवढी मोठी बस आहे तरी पण ह्यांना जागा कमी पडते. तिथून कुठे येते? अजून काय आहे बारीक सारीक? नाही, मी येतो झोपायला, तिथंच येणार आहे मी. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आणि आज आम्ही आलो आमच्या गावी. टाकेन मी कसं तरी ॲडजस्ट करून.
हाय फ्रेंड्स, आम्ही चाललोय बुरबुर. कुठं चाललोय आपण? बुर चाललोय ना. खूप दिवसांनी असा मस्त ब्लॉग बनवणार आहे. मस्त अशी फॅमिली ट्रिप निघाली आहे. 4 दिवसाची. ह्यांना इग्नोर करा. जे पण असेल ना तुम्ही बनवता येतं का पण? मला नाही येत ना. मग अशाला विचारतेस भाऊ. अरे हा टिकली ना मी. एक गाप होती ना. बस इतना कॉन्फिडन्स. तर आम्ही निघालो होतो रत्नागिरीच्या ट्रिपला आणि आम्ही पहिलं आमच्या गावी म्हणजे गोरेगाव रायगडला फ्रेश होण्यासाठी थांबलो होतो. हा आहे आमचा गावचा घर. सगळे खरंच खूप एक्सायटेड होत्या. जाऊन जाऊन हाय करत. हे बघा माझं कोकरू कोकरू गुंडू इकडे बघ. माझं गुंडू आहे ना विचार. आणि फायनली आम्ही पोचलो आमच्या पहिल्या मुक्कामावर म्हणजेच गणपतीपुळेचं मंदिर. खरंच कोकणाला स्वर्ग का बोलतात हे कोकणात गेल्याशिवाय समजणारच नाही. कारण एवढं आजूबाजूचं सुंदर परिसर बघून खरंच तिथून येण्याचं मन कोणालाच लागणार नाही. आणि जेव्हा आम्ही बाप्पाच्या दर्शनासाठी निघालो होतो तेव्हा तिथला आजूबाजूचा परिसर ते एवढा सुंदर आहे की विचारूच नका. शांत, पण खरंच ही शांतता कोणाला पण आवडेल. मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी ही अस्मरणीय ट्रिप मला लक्षात राहणार आहे. कधीच न विसरणारे ते 4 दिवस. सुरुवात खरंच खूप भारी झाली होती आणि कोकण म्हणजे खरंच स्वर्ग आहे बरं का. तुम्हाला यात दिसेलच आमची मजा मस्ती. आमच्या जिजाने तर भारीच मजा केली होती. आणि खरंच लहान पोरांची मजा मस्ती आपण आपलं बालपण त्याच्यामध्ये जोपासतो. त्याच्यामध्येच खरंच खूप मजा आहे. सुरुवातीला एंट्री मारल्याच एवढा सुंदर असा दरवाजा बघितला. पुढे मंदिरसुद्धा एवढा सुंदर आहे, पण तिथे फोटो व्हिडिओ काढण्याची परमिशन नाही आहे. पण तरीही मी छोटे मोठे असे क्लिप्स तिथे घेतले होते. कारण खरंच मला तो सगळा निसर्ग आणि ती सुंदरता माझ्या मोबाईलमध्ये कॅप्चर करायची होती. आणि त्यामध्ये जिजाने हट्ट केला होता की मला पाण्यात जायचं आहे. पाण्यासोबत तिने गोळ्या खाऊन स्वतःचा असा अवतार करून घेतला होता. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय.